नमस्कार. चिनी स्वभावविशेषशास्त्र आणि चिनी प्रश्नज्योतिषशास्त्र या विषयातले तज्ज्ञ प्रसाद टिळक यांच्याबरोबर काल जो आपण संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार प्रसाद. काल बोलताना एक असं दिखालं की तत्व आहेत जे आपल्या सर्वांमध्ये आहेत. म्हणजे वर्षाला जसं एक प्राण्याचं नाव दिलेलं आहे आणि ती स्वभाव विशेषासाठी त्याचा विभाग केलेले आहेत किंवा दिवसाचे तास जे आहेत त्यांचे विभाग केलेले, तसे तत्वांचे 5 विभाग आहेत. जसं धातू आहे, पृथ्वी आहे, लाकूड आहे, त्याच्यावर तुम्ही काल बोललात विस्ताराने. आता मला सांगा, एका माणसामध्ये ही सर्व तत्वांचा म्हणजे आता माणूस हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाने बनलेला आहे असं आपलं जे पौरात्य शास्त्र आहे ते मानतं. तर एका माणसामध्ये ही सर्व तत्व असतात का असं चिनी स्वभाव विशेषशास्त्र मानतं का? एक. आणि दुसरं, जर असेल नसेल तर काय, मग त्याचा कशा कशावर परिणाम होतो? अच्छा, हा खूप चांगला प्रश्न आहे खरं म्हणजे. कारण हा जो एलिमेंटल थिअरी मी तुम्हाला म्हणालो, हा एक वेगळाच पार्ट आहे याचा. ते असं आहे की तुमचं जन्मवेळ, त्याला जो काही राशी दिलेली आहे त्याचा स्वतःचा जो काही एलिमेंट आहे. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया की एक 15 सप्टेंबर 1966 आणि वेळ आहे सकाळी 7:50. आता ह्याच्यामध्ये काय करीन मी की 66 म्हणजे हॉर्स, घोडा. घोड्याचं बेसिक तत्व आहे अग्नी. 66चा घोडा हा अग्निवर्षाचा परत, कारण 66 हे अग्निवर्ष आहे. म्हणजे 2 अग्नी झाले. तिसरा जो आहे 7 ते 9चा प्रहर, हा ड्रॅगनचा किंवा गरुडाचा म्हणून. ड्रॅगन आपण बघितलेलं नाही कोणी, पण ड्रॅगन चीनमध्ये ड्रॅगन देवासारखा मानतात. तर ड्रॅगनचा प्रहर 7 ते 9 म्हणजे ड्रॅगन हे एक तत्व झालं, एक राशी झाली. त्या ड्रॅगनचं बेसिक तत्व आहे मेटल, म्हणजे 2 अग्नी 1 मेटल. अच्छा, हा जर भारतामध्ये जन्माला आलेला मनुष्य असेल तर भारताचा जन्म 1947 साली झाला. म्हणजे भारत हा पीग वर्षातला आहे, म्हणजे वराह वर्षातलं जन्म झालेला आहे. ते बाळ, भारत हे बाळ आहे ते वराह वर्षातलं आहे. वराहाचं बेसिक तत्व आहे वॉटर, म्हणजे 2 अग्नी 1 पाणी आणि 1 मेटल, धातू, हे 4 झाले. आता 5वं तत्व जे 12 महिने आहेत, प्रत्येक महिन्याला 1 प्राणी द्या. म्हणजे आता सप्टेंबर हा रूस्टर महिना आहे, कारण डिसेंबर पासून सायकल सुरू होतं. जर सप्टेंबर हा रूस्टर महिना असेल तर रूस्टर परत मेटल आहे, त्याची जातच मेटल आहे पहिल्यापासून. त्यामुळे 2 अग्नी 2 मेटल आणि 1 वॉटर झाला. आता काय नाही आहे, अर्थ नाही आहे आणि वूड नाही आहे. नाही, असं होऊ शकत नाही. आता एका माणसामध्ये सगळं आहे असं होऊ शकत. एवढ्या वर्षात मी कमीत कमी 2-4 हजार माणसं बघितली असतील, एक माणूस मला असा मिळाला त्याच्यामध्ये 5ही तत्व आहे, त्याची पर्सनॅलिटी बॅलन्स आहे. हो आहे, मी हे दाव्याने म्हणू शकतो. पण आता आपण जे बघतोय की 2 अग्नी 2 मेटल आणि 1 वॉटर. आता हा माणूस कसा आहे, ह्याच्यामध्ये वूड नाहीये आणि अर्थ नाहीये. मग या संदर्भात, प्रत्येक एलिमेंटच्या संदर्भात एक चव असते, एक पदार्थ असतो, एक अवयव असतो आपल्या शरीरातला, एक सेन्स असतो, म्हणजे चव असेल, ऐकणं असेल, बघणं असेल, एक भावना असते. तर ह्या सगळ्यांचा एक कॅलेंडर असं समजूया आपण. असं कॅलेंडर दिलेलं आहे, त्यांनी शास्त्रकारांनी करून ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जर वूड तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला ते आणायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन ताडगोळा खा. आता त्याला पण हे आहे, हा ताडगोळा म्हणजे वूड तत्व, किंवा अर्थ नाहीये खजूर खा. आता खजूर म्हणजे अर्थ तत्व का हे मला माहित नाही. मला माहित नाही म्हणण्यापेक्षा हे शास्त्रकारांनी करून ठेवलेलं आहे आणि मला त्यांना चॅलेंज नाहीये करायचं. कारण मला खजूर खाल्ल्याने काय होतं ते मी बघितलेलं आहे, मी माणसं बघतो तेव्हा. त्यामुळे अर्थ एलिमेंट नसेल तर मी सांगेन खजूर खा. तू बूट किंवा चप्पल न घालता साध्या काळ्या मातीवर फिर. आता आजकाल मुंबईत बघायला मिळत नाही, पण बाहेर गावामध्ये कुठे माझ्याकडे अनेक लोक येतात, तर ते शक्य आहे का तुम्हाला शेतात फिरणं? हो शक्य आहे, मग फिरा, आठवड्याला 2दा तरी फिरा. पण मग शरीरातल्या कोणत्या अवयवावर पण परिणाम होतो आरोग्याच्या दृष्टीने? आता असं आहे की जर तुमच्याकडे अर्थतत्व नसेल तर मोठा आतड्याशी त्याचा संबंध असतो. मग असं होऊ शकतं की तुम्हाला होणारे आजार किंवा असं म्हणजे पचन संस्थेशी निगडीत असू शकतात. त्यामुळे असा एक त्याच्यातून सूर निघू शकतो की तुमची पर्सनॅलिटी बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही पचन संस्थेकडे जरा लक्ष द्यावं. तुम्हाला कदाचित त्याचा काही प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. मी डॉक्टर नाही आहे, मला माहिती आहे, परंतु
हे निदान मी तुम्हाला सांगू शकतो. आपण आता कुंडलीमध्ये अनेक लोकांच्या मी बघितले, पाण्यापासून भय, सर्पदंशापासून भय असं लिहिलेलं असतं. मला काही समजत नाही कुंडलीतलं, परंतु तसं मी सांगू शकतो की तुम्ही आता वॉटर तत्व काही ठिकाणी 4 असतात, 3 असतात. मी सांगेन काळा रंग वापरू नका हो साहेब, कारण काळा रंग वापरल्याने पाणी जास्त होतं तुमच्याकडे आणि मग सगळं धुवून जातं तुमचं कर्तृत्व. मग त्याच्यासाठी मी काय सांगेन, मग तुमच्याकडे जर पाणी तत्व जास्त असेल, अग्नितत्व नसेल, तर तुम्हाला सांगेन मी ऑरेंज कलरचा ड्रेस घाला, ऑरेंज कलरचा शर्ट घाला, रेड कलरचं पेन वापरा, म्हणजे तुमच्याकडे तो कलर येतो. किंवा असं पर्सनॅलिटी बॅलन्स करू शकतो आपण काही प्रमाणात, 100% नाही करू शकतो. आणि ती पर्सनॅलिटी बॅलन्स झालेली किंवा हे उपयोग करायला लागल्यापासून लोकांना त्याचा फायदा झाल्याचं मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी हे सांगू शकतो की हे असं होतं बुवा. आता इथे दुसरा एक मुद्दा आहे की मुख्यत्वे करून यातल्या कोणाचं कोणाशी जमू शकतं, स्वभाव विशेषाचं जे मूळ आहे त्याचं एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की कोणती माणसं, कोणत्या प्रकारची माणसं कोणत्या प्रकारच्या माणसांशी जमवून घेऊ शकतात किंवा चांगल्या प्रकारे जगू शकतात. हे अनादी काळापासून माणसाला पडलेलं कोडं आहे. कारण लग्नापासून ते भागीदारीपर्यंत अनेक वेळेला मुख्य मुद्दा हा असतो की ही माणसं या माणसांबरोबर जुळवून त्यांचं एकंदर आयुष्य सुखकर होईल का. मग भागीदारी असो, लग्न असो किंवा मोठा करार असो. तर या संदर्भात हे जे तत्व आहेत ती कशा पद्धतीने काम करतात सगळीच, म्हणजे वर्षांपासून सगळं. आता आपण वर्षांचा विचार करू. पहिल्यांदा तुम्ही जर असं सर्कल डोळ्यासमोर आणलं तर एक 12, मी तुम्हाला 12 राशी सांगितल्या नाहीयेत पूर्णपणे. उंदीर, बैल म्हणजे रॅट, ऑक्स, टायगर, रॅबिट, शीप, मंकी, घोडा, कुत्रा, वराह आणि साप, आणखीन एक राहिले वाघ. या 12 राशी. आता असं आहे की वाघ, घोडा आणि कुत्रा यांचं अतिशय उत्तम जमतं. याच्यावर आपण येणार आहोत, त्याच्या अगोदर एक ब्रेक. नमस्कार, मी मानाचा मुजा या कार्यक्रमाच्या सेटवर आहे आणि याच सेटवर आपण भेटणार आहोत उत्कृष्ट सेट डिझायनर नितीन चंद्रकांत देसाई यांना. कलेच्या माध्यमातून मी तयार झालोय. कलेसाठी मला काहीतरी करायचंय. मला एकीकडे कमळ उघडायला आवडत होतं तर दुसरीकडे घड्याळ पण मी फिरवत होतो. एखाद्या नवीन क्रिएटिव्हिटीला उत्पन्न होण्यासाठी एखाद्या जुन्या क्रिएटिव्हिटीचं अस्त होणं आवश्यक आहे. मानाचा मुजरा रविवारी दुपारी 1:30 वाजता आणि शनिवारी संध्याकाळी 6:05 सहप्रायोजक हेल्थ फिट तर टाइटन, दिल से शान से. आयशर E2 सिरीज, जबरदस्त कमाई. प्रेरणा नव्या भारताची परांजपे स्कीम्स पुणे. आपलं भविष्य आपल्या कानी. टाटा इंडिकॉम, सेवा सशुल्क. बैंक ऑफ महाराष्ट्र, आपसे है हम. क्लासिक आयुर्वेदा हर्बल प्रोडक्ट्स, औरंगाबाद. 100 वर्षांची विश्वसनीय परंपरा. कॉस्मॉस बँक. हात तू पटकन. मुलं दिसतात भोळी भाबडी पण असतात सैतान. जसे हात दिसतात धुतलेले पण असतात किटाणूंनी भरलेले. सामान्य साबण हात तेव्हाच होतात स्वच्छ जेव्हा ते डेटॉल हँड वॉशने धुतलेले असतात. त्याचा प्रत्येक थेंब किटाणूंपासून देत 10 पट जास्त सुरक्षा. त्यामुळे माझे चिमणे सैतान राहतात निरोगी, होतात स्ट्रॉंग. फक्त डेटॉल हँड वॉश IMA द्वारा प्रमाणित. कपड्यांमध्ये मोगऱ्याचा आणि गुलाबाचा सुगंध हवा. चकित झाला, आला दुसरा टाईड मोगरा आणि गुलाबाच्या सुगंधामध्ये. रामायण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पटकन उभा राहतो तो रावण आणि त्याची लंका. रामायणाशी संबंधित भारतातल्या सगळ्या जागा आणि कथा तुम्हाला माहिती आहेत, कदाचित तुम्ही बघितल्याही असतील. पण श्रीलंकेत जिकडे रामायण घडलं त्या जागा मी तुम्हाला स्वतः दाखवणार आहे. सीतामाई रावणाच्या तावडीत होत्या आणि हनुमान सीतामाईंना निरोप द्यायला आले होते. याची एक खूण तुम्हाला दाखवतो. ही आहेत हनुमानाची पावलं. हॅपी जर्नी, शुभ यात्रा. रविवारी सकाळी 11:30 वाजता आणि शुक्रवारी संध्याकाळी 6:05. गार्डियन हॉलिडेज हॅपी जर्नी सादर करीत आहेत. गार्डियन हॉलिडेज, जग दाखवण्याची आवड आणि हौस. सहप्रायोजक महाराष्ट्रभर 600हून अधिक संगणक केंद्रे. मिडकॉन ई स्कूल. आपलं भविष्य आपल्या कानी. टाटा इंडिकॉम, सेवा सशुल्क. प्रेरणा नव्या भारताची परांजपे स्कीम्स पुणे. हेल्थ फिट तर
आपलं सुवर्णरत्न आता पौड रोडवर. डीएसके घराला घरपण देणारी माणसं. बैंक ऑफ महाराष्ट्र आपसे है हम. सेवर म्हणजे औषधाची बचत. शुद्धता की अलग पहचान राजहंस एक्वा. सर्दी खोकल्यासाठी जिपला आडुळसी आयुर्वेदिक कप सिरप. पंचतंत्र रविवारी सकाळी 9:30 वाजता. नवीन पियर्स ज्युनियर सादर करीत आहेत पंचतंत्र. नवीन पियर्स ज्युनियर आंघोळीची नवीन धून. प्रोटेक्स हॅपी डंट का कमाल. प्रोटेक्स दांत हॅपी दांत. सहप्रायोजक बेनेड्रिल कॉफ फॉर्म्युला आराम दिलाय 1 2 3. संत सत्पुरुष हे महाविष्णूच्या दर्शनाला जात असतात म्हणून आपल्याकडे पंच उषक उठावे असं म्हटलंय. एक देवताने की जी तुझं स्मरण करत नाही आणि तुझं स्मरण न करता कार्याला सुरुवात केली तर कार्य निर्विघ्न पार पडेल याची खात्री देते. व्यक्ती गेल्यानंतर ती पिशाच योनीला जाते वगैरे आपण नेहमी ऐकतो. तर अशी भूतयोनी आहे का? उपाध्यांच्या अशाच शैलीतल्या भन्नाट कोपरखळ्या पाहायला विसरू नका. राशी रंजन दर रविवारी सकाळी 11:05 प्रायोजक Nokia 6243. You've got the power. सहप्रायोजक प्रेरणा नव्या भारताची परांजपे स्कीम्स पुणे. हेल्थ फिट तर सारे काही फिट. डीएसके घराला घरपण देणारी माणसं. बैंक ऑफ महाराष्ट्र आपसे है हम. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर वाघ आणि जुळणारी इतर 2 प्राणी. वाघ, घोडा आणि कुत्रा म्हणजे यांच्यात 4 वर्षाचं अंतर आहे. तुम्हाला माहिती असेल की आपल्या संस्कृतीमध्ये लग्नाच्या मध्ये अंतर 4 वर्षाचं दिलं गेलेलं. त्याच्या मागे असंच काहीतरी असेल असं वाटतं. हा असं वाटतं. कारण त्यांनी का तोच विचार करावा. तर 4 वर्षांचं ज्याच्यामध्ये डिस्टन्स असेल त्या लोकांचं खूप चांगलं पडतं. आता गट सांगा मग 3-3चे. आता बघा, रॅट, ड्रॅगन आणि मंकी म्हणजे उंदीर, ड्रॅगन आणि माकड. हॉर्स, टायगर आणि डॉग. तिसरी जो ट्रायंगल आहे तो आहे ऑक्स म्हणजे बैल, साप आणि कोंबडा. आणि चौथा ज्याला आम्ही लकीएस्ट ट्रायंगल असं म्हणतो तो आहे रॅबिट. रॅबिट म्हणजे एक तर तुम्ही मांजर धरा किंवा ससा धरा, प्राणी एकच, प्राणी 2 असले तरी राशी एकच. तर ससा, डुक्कर आणि शीप म्हणजे मेंढी, हे तिन्ही प्राणी एकमेकात अतिशय चांगलं जमवून घेतात. आणि ते लकीएस्ट ट्रायंगल आम्ही म्हणतो त्याला. ते लक वरून नशीब घेऊन आलेले असतात. त्यांना इतर प्राण्यांसारखे कष्ट पडत नाहीत आयुष्यात, असा एक सरळधोपट समज आहे. तर हे जमणारे प्राणी झाले. पण आपण काही असं धरून कुणाशी जमवत नाही किंवा माहित नसतं आपल्याला. तर मग आता किंवा 2 सारखे प्राणी आहेत म्हणजे 2 उंदीर आहेत म्हणजे उंदराच्या राशीतली माणसं. 2 उंदरांचं अतिशय उत्तम जमतं, 2 माकडांचं अतिशय उत्तम जमतं, 2 सापांचं चांगलं जमतं. पण 2 वाघांचं नाही जमत, 2 घोड्यांचं जमत नाही. आता कुठे ते आहेत एकत्र हाही फार महत्वाचा भाग आहे. 2 घोड्यांनी जर लग्न करायचं ठरवलं तर मी सांगेन नाही. पण 2 घोडे मित्र आहेत, हो, हरकत नाही. कारण त्यांची पर्सनल जी लाईफ आहे ती एकमेकाला जोडली जात नाही जोपर्यंत, तोपर्यंत तसा काही प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही. वाघांच्या बाबतीत पण वाघांच्या बाबतीत कुठेच सगळीचकडे प्रॉब्लेम असतो. 2 वाघ कधीच एकत्र काम करू द्यायचं नाही. कामाच्या ठिकाणी सुद्धा नाही, पार्टनरशिप मध्ये नाही, लग्नामध्ये नाही, कुठेही नाही. 2 वाघ एकत्र काम करू शकत नाहीत कारण सगळे स्वतःच्याच डोक्याने वागणारे असतात. 2 ड्रॅगन्स एकत्र काम करू शकतात किंवा 2 कुत्रे एकत्र काम करू शकतात, 2 मेंढ्या एकत्र काम करू शकतात. पण सगळ्यात उत्तम तुम्ही मला म्हणाल तर 2 उंदीर आणि 2 माकडं. म्हणजे 2 उंदीर आणि 2 माकडाच्या ऐवजी 200 उंदीर आणि 200 माकडं म्हटलं तरी चालेल. कारण त्यांना बरोबर एकमेकाला जोडून कसं घ्यायचं, कंपॅटिबल होण्याची क्षमता, हा ती क्षमता असते. पण ऑक्सच्या बाबतीत ते नसतं, बैलाच्या बाबतीमध्ये तसं नसतं. बैल हा लष्करी असतो, त्याला त्या पद्धतीनेच जावं लागतं. त्याच्यात इकडे तिकडे कोणी आलं की तो लाथ मारून मोकळा होतो किंवा तो त्यांना बाजूला सारून मोकळा होतो. असं एकंदर प्रत्येक राशीचा एक हे आहे.
एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. विषय म्हणजे एक स्वभाव म्हणजे काय की विचार करायची पद्धत असं आपण त्याला म्हणूया. तर एका मेंढीला खरचटलं, मेंढी व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला खरचटलं. तो सांगतो मला ऍक्सिडेंट झाला. आणि ऑक्स व्यक्तीच्या माणसाला ऍक्सिडेंट झाला, तो म्हणतो काय नाही बारीकसं खरचटलं. हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आता म्हणून ऑक्स आणि मेंढी म्हणजे मेंढी आणि बैल यांनी एकत्र काम करू नये हा अगदी डोळे बंद करून सांगण्याचा भाग आहे. तसंच माकड आणि वाघ यांनी एकत्र काम करू नये, कारण एक झाडावरचा राजा असतो आणि एक जमिनीवरचा राजा असतो. कुणीच कुणाचं ऐकून घेत नाही. पण मग आता अशा वेळेला तुम्हाला जर समोर आले की असे काम करतात एकत्र, तर त्यांचं अपरिहार्यता, आता लग्न केलेलं आहे 2 माणसांनी, तर मग ती अपरिहार्यता टिकवण्याकरता, जुळवून घेण्याकरता काय करायला लागतं? करावं लागतं. म्हणजे मग त्याला समुपदेशन आलं. बरं, मी काउन्सिलर नव्हे, मला काही कोणाला समजावून सांगता येत नाही. बाबा हे तुमचं हे असं असं आहे, याच्यात या या ठिकाणी तुमचे कंगोरे एकमेकाला आवाज करून जातील, म्हणजे ते चक्र एक व्यवस्थित फिरणार नाही. हे जर मी सांगितलं तर मी वेगळं वेगळं सांगतो की बाबा एक वाघ आणि एक माकड असेल तर पैशाचा व्यवहार माकडाने बघावा, आणि कुठेही जाऊन काही फार मोठं काहीतरी अचीव करायचंय किंवा काही मोठं काम करून यायचंय तर ते वाघाला माकडाने शांतपणे जागा द्यावी जायला. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या स्वभावातले कंगोरे कमी ठिकाणी एकमेकाला आपटतील. आपटतात हे नक्की, कारण आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे एकत्र काम करायची जरुरी असते. आता लग्न करा, तुम्ही म्हणालात की अपरिहार्यपणे जर आलंच असेल तर त्याला काय करू शकत नाही. पण आपल्याला जर हे माहिती आहे की समोर खड्डा आहे तर आपण कमीत कमी त्याच्या बाजूने जायचा प्रयत्न तर करू की नाही. एवढे शेकडो खड्डे आहेत त्यापैकी आपण 10 खड्ड्यात पडू एवढंच. बरोबर. असं म्हणजे आम्ही मार्क देतो त्याच्यात, कोणाचं कोणाशी कसं पडतं. तर मंकी 10 मार्क, मंकी ड्रॅगन 10 मार्क, मंकी वाघ 0 मार्क असं. मग तुम्हाला जर 4 किंवा 5 मार्क मिळत असतील या कुठल्याही रिलेशनशिप मध्ये तर तुम्हाला गरज आहे की 5 तरी व्हावं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला ओळखायला पाहिजे, तुम्हाला समोरच्या माणसाला ओळखलं पाहिजे. आणि ह्या दोघांचा म्हणजे माझा तो बाणेदारपणा आणि समोरच्याचा तो वावदूकपणा हा विचार सोडून दिला पाहिजे. आपल्याला आपण नाही ओळखत हे कळालं. हा असं. आता हे एक शास्त्र आहे चीनचं, ज्याच्यावर दुसरं एक तुम्ही त्याच्यासोबत करता ते म्हणजे आय चीन. ते जे प्रश्न ज्योतिषशास्त्र तो काय प्रकार आहे? ते पूर्णतः भिन्न एक दालन, पूर्ण भिन्न दालन आहे. आणि जशी आपल्याकडे म्हणे प्रश्न कुंडली म्हणून एक प्रकार असतो, मला कल्पना नाही, पण इथे ही प्रश्न कुंडलीच आहे. कोणीही व्यक्ती तुमच्याकडे आली, मला प्रश्न आहे, मला समजत नाही मी काय करायचं, अशा वेळेला उत्तर देणारं शास्त्र आहे. आता त्याचं बेसिक तत्व म्हणजे तत्व म्हणण्यापेक्षा त्याचा जो बेस आहे तो कसा आहे की तुमच्या आयुष्यात तो बेस कसा आहे त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. मराठी संडे स्पेशल, धमाल मनोरंजनाचं एक अफलातून पॅकेज. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीची एक अनोखी सफर. टॅक्स फ्री, सकाळी 10:05. राशी आणि भविष्याचा शरद उपाध्यांनी घेतलेला विनोदी वेध राशी रंजन, सकाळी 11:05. स्वर्गात जुळलेल्या लग्नाच्या गाठी प्रत्यक्षात बांधणारा एक अनोखा सोहळा. यंदा कर्तव्य आहे, 12:05. मराठी मातीतील दिग्गजांना दिलेली सलामी, मानाचा मुजरा, दुपारी 1:30 वाजता. प्रत्येक रविवार स्पेशल बनवण्यासाठी पाहत रहा ETV मराठी संडे स्पेशल. अगदी स्पेशल हं. जीवनाचा हाच रूल आहे. मिस्टर जसे रोमॅन्टिक बनायला लागतील तसं मशीन मधून कपडे घासण्यासाठी बोलावणं येईल. पण आजपासून बंद. नवीन एरियल अल्ट्रामॅटिक, याचे पॉवर ब्रशेस कॉलरचे डाग मशीन मध्येच काढतात, घासल्याशिवाय. नवीन एरियल अल्ट्रामॅटिक. राम बंधु मिर्च पाउडर, स्वाद ऐसा पटाखे जैसा.
पंचतंत्र रविवारी सकाळी 9:30 वाजता. नवीन पियर्स ज्युनियर सादर करीत आहेत पंचतंत्र. नवीन पियर्स ज्युनियर आंघोळीची नवीन धून. प्रोटेक्स हैप्पीडेंट का कमाल. प्रोटेक्स दांत हैप्पी दांत. सहप्रायोजक बेनेड्रिल कॉफ फॉर्म्युला आराम दिलाय 1 2 3. हे काय? तुझ्या आणि रवीच्या लग्नाचा कोणताही पुरावा या घरात दिसता कामा नये. कुठल्याही परिस्थितीत माझ्या आणि रवीच्या लग्नाचा फोटो अनुराधाला दिसायलाच हवा. चार दिवस सासूचे सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता आणि दुपारी 4:05 सहप्रायोजक ऑल आउट डासांचा यमराज. प्रत्येक 75 ग्राम पॅक सनफीस्ट स्वीट अँड सॉल्ट वर 25 ग्राम फ्री. हेअर टॉनिक सुगंधित नव्हे तर आयुर्वेदिक औषधी केश तेल. सोसायटी चहा. चहा असावा तर असा. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर या पद्धतीने जेव्हा विचार करतो म्हणजे नवीन शास्त्र एक प्रश्न कुंडली म्हणजे तुम्हाला प्रश्न आहे काय करायचं सुचत नाही आणि तेव्हा चीनी पद्धतीने विचार केला जाईल तेव्हा काय म्हणजे नेमकं कशा पद्धतीने. तो असा आपण पहिल्यापासून धरू की त्याचा बेस असा आहे की ह्युमन बिईंग माणूस हा पृथ्वीवरचा सगळ्यात महत्वाचा प्राणी. त्याला येणारे प्रॉब्लेम इतर प्राण्यांना येणार नाही कारण तो विचार करतो असा आहे. तर तुम्हाला आलेला प्रॉब्लेम कशा प्रकारचा असू शकेल, किती प्रकारचा असू शकेल, जास्तीत जास्त त्याची सगळी परम्युटेशन जर एकत्र केली तर त्याचा आकडा आहे 64. बस तुमच्या आयुष्यात येणारे सगळे प्रश्न हे 64 या आकड्याभोवती आहेत. 64 प्रकारचे 64 प्रकारचेच प्रश्न येणार असणार तुम्हाला. मग त्या 64 वेळा असतात ज्या प्रत्येक वेळेला निसर्गाची परिस्थिती कशी असते. म्हणजे आता साधी गोष्ट आहे तुम्हाला बिझनेस मध्ये लॉस झालाय असं आपण समजूया. त्यावेळेला तुमची मनस्थिती नाच करण्याची नक्की नसेल. तुम्ही शांतपणे घरात बसाल विचार कराल काय करू मी आता. ही परिस्थिती म्हणजे निसर्गातली कोणती परिस्थिती. वादळ येत आहे तुम्ही एका कोपऱ्यात झाडाच्या साईडला उभे आहात बसलायत किंवा हे जरा सरून जाऊ दे मग मी उठून माझं काम करायला लागेल. ही परिस्थिती ही परिस्थिती आणि तुमची परिस्थिती. आता ह्या परिस्थितीमध्ये निसर्ग कसा मार्ग काढतो. वेळ जाऊ देतो आपोआप नवी परिस्थिती येते. कारण आय चिंग हे जे पुस्तक आहे त्याला असं म्हणतात बुक ऑफ चेंज. चेंज म्हणजे बदल ही एकच ठोस गोष्ट आहे जगामध्ये. निश्चित गोष्ट आहे. बदलाशिवाय काहीच नाही. आजचा काळ उद्या राहणार नाही, उद्याचा परवा राहणार नाही, कालचा आज नव्हता. त्यामुळे आज केव्हा तरी हे वादळ थांबणार आहे, केव्हा तरी परत मी यातून बाहेर पडणार आहे. मग ही परिस्थिती तुमची परिस्थिती आणि ही परिस्थिती यांची सांगड घालणारं हे शास्त्र आहे की आपल्याला कळावं पुस्तकाला विचारून की बाबा माझी आताची जी परिस्थिती आहे ती निसर्गात कोणती आहे रे बाबा सांग. मग निसर्ग याच्यावर काय उपाय करतोय तो मी करीन चाल. आपल्याला काय प्रश्न असतात जेवढे काही प्रश्न नोकरी बदलायची आहे किंवा एखाद्या मुलीशी लग्न करावं की नाही करावं किंवा मुलाशी लग्न करावं की नाही करावं, बिझनेसमध्ये एखाद्या बरोबर पार्टनरशिप करावी का एकट्याने काही म्हणजे या प्रकारचेच प्रश्न असतात. याहून वेगळे काही नसतं की या जगाची चिंता मी वाहतोय असं नाही होत. आपल्या बाबतीतले प्रश्न. मग आपल्या बाबतीतले प्रश्नांचा निसर्ग कसा विचार करतोय ती परिस्थिती हुडकून काढायची या पुस्तकात. पण तुम्ही पाहता कशी प्रक्रिया काय आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, 2 पद्धती आहेत बघण्याच्या. एक तर बांबूच्या स्टिक्सनी बघितलं जातं पण ती पद्धत आता आउटडेटेड आहे, चीनमध्ये वापरली जात असावी. आता जी सर्वमान्य पद्धत आहे युरोपात किंवा अमेरिकेत वापरली जाते आपल्याकडे वापरली जाते ती म्हणजे 3 सारखी नाणी, एकच प्रिंट असलेली नाणी आणि शक्यतो एकाच वर्षातली नाणी, एकाच वर्षी पाडण्यात आलेली नाणी अशी घेऊन ती 6 वेळा अशी प्रश्नकर्त्यांनी टाकायची असते, खुळखुळून टाकायची असते. आता याच्यात कॉम्बिनेशन काय येऊ शकतं. 2 छाप 1 काटा, 2 काटे 1 छाप, 3 छाप किंवा 3 काटे, 4 पैकी कॉम्बिनेशन येणार काहीतरी. 6 वेळा टाकल्यानंतर जी कॉम्बिनेशन झालेली आहेत त्या
प्रत्येक कॉम्बिनेशनला एक एक मार्क सिस्टीम दिलेली आहे की 2 छाप 1 काटा आला तर सरळ रेषा काढायची, 2 काटे 1 छाप आला तर कट रेषा काढायची, म्हणजे मध्ये कट असलेली रेषा काढायची. असं 6 वेळा टाकताना पहिल्यांदा जेव्हा आपण टाकतोय ती रेषा खाली लिहिली गेली पाहिजे आणि त्याच्या बेसवर 6 लाईनी एकावर एक अशा असल्या पाहिजे. बरं, त्याचं एक चिन्ह तयार होतं, म्हणजे काहीतरी चिन्ह तयार होतं, कट लाईन फुल लाईन, कट लाईन फुल फुल कट असं काहीतरी. त्याचा अर्थ पुस्तकात दिलेला, 64 चिन्ह दिलेली असतात. तुमची परिस्थिती काय आहे? आगीवर पाणी अशी परिस्थिती आहे. आग हे 3 लाईनीमध्ये सांगितलेलं तत्व आहे आणि पाणी हे 3 याच्यावर आहे, म्हणजे 3 आणि 3 6 एकावर एक. आगीवर पाणी म्हणजे काय? संपलं सगळं, आता काही नाही, या क्षणी काही नाहीये तुमच्याकडे. किंवा आता तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला विचारलं ही नोकरी आली करू का, आता ह्याला जर आगीवर पाणी हे आलं तर मी सांगेन नाही करायची, पण तुम्ही जुनी आहे ते नीट सोडून दुसरीकडे जाता आणि तिथे प्रॉब्लेम होईल, असं होऊ शकतं. मग तुम्ही सांगणार ही नाही, मग मला दुसरी नोकरी आली आहे किंवा 2 नोकऱ्या आल्या आहेत, मग काय करू? मग मी एका नोकरीबद्दल एक प्रश्न टाकतो, दुसऱ्या नोकरीबद्दल एक प्रश्न टाकतो. दोन्हीपैकी एक जर निसर्गाने ठरवली असेल तुम्हाला द्यायची करायला, तर त्याला पॉझिटिव्ह उत्तर येतं की सरोवर डोंगरावर आहे म्हणजे सगळं आलबेल आहे, पाणी आहे डोंगरावर म्हणजे ते कधी खाली आणू शकतो आपण, म्हणजेच आपली शेती चांगली होऊ शकते, म्हणजे सगळं काय आलबेल आहे, आता करा ही नोकरी नक्की करा. या पद्धतीने आयचिंग वर्क करतं. आणि ते जे अर्थ काढणं आहे ते पुस्तकात 5000 वर्षापासून दिलेलं आहे. त्याचा आजचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, तुम्ही तो लावला पाहिजे, तुम्ही त्याचा अन्वय काढला पाहिजे. त्याचं इंटरप्रिटेशन हा तुमचा भाग. हा, आणि हे काही वर्ष अभ्यास करून कुणालाही येतं, काही नवीन नाही त्याच्यामध्ये. पण हे शास्त्र नवीन असल्या कारणाने जरा वेळ लागतो थोडासा, की कळलं पाहिजे आपल्याला की यांना काय म्हणायचं, या पुस्तकाला काय म्हणायचं. ते पुस्तक हाच आपला गुरु असतो, ते एक रेशमी कापडामध्ये गुंडाळून ठेवायचं असतं. ती जी नाणी एकदा टाकली की ती परत आपल्या चलनी नाणं म्हणून वापरायचं नसतं, त्याच नाण्यांनी पुढचा प्रश्न विचारायचा. आणि तुम्ही जर मनापासून विचारलं दुसऱ्यांसाठी तर ते उत्तर देणार पुस्तक. हा माझा अनुभव आहे. तसं तुम्ही काल आणि आज एका वेगळ्या दालनासंबंधी चीन मधनं आता बऱ्याच वस्तू भारतात येतात, किंबहुना चीनची स्पर्धा अनेक क्षेत्रांमध्ये भारताशी सुरू आहे. प्राचीन जी शास्त्र आहे त्यातलं ज्योतिषशास्त्र आहे, ते शास्त्र आहे का कला आहे याच्यावर चर्चा होऊ शकते, ते बरोबर आहे का चूक याच्यावर चर्चा होऊ शकते, ते खरं आहे का खोटं याच्यावर चर्चा होऊ शकते. पण ज्याच्यावर चर्चा होऊ शकते ते कायम वस्तुविषय म्हणून ते लोकांमध्ये आहे हे मानलं पाहिजे, कारण तुम्ही ते टाळू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो की ज्याच्यावर चर्चा होते ते तुम्ही टाळू शकत नाही. आणि अशा टाळू न शकणाऱ्या शास्त्राबाबत चीनची भारताशी तेवढीच जुनी स्पर्धा आहे जेवढी आता आणि 5000 वर्षापूर्वी. हे एक दालन तुम्ही 2 दिवस आमच्या समोर उघडं केलं, त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. मी पण आपले आभार मानतो. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचं संवादचं पत्र रामचंद्र गोडसे यांनी विरारहून पाठवलेलं आहे. त्यांनी खूप मोठं पत्र लिहिलेलं आहे, व्यवस्थित लिहिले तरी त्यांनी छान संवाद या कार्यक्रमात सर्व निवडक वैचारिक स्वानुभवी अनुभवी भाविक अभ्यासू राजकीय सामाजिक कलाकार दर्दी कलाकार आणि परिस्थितीस तोंड देऊन स्वसामर्थ्याने पुढे आलेली अशी एक ना अनेक सुज्ञ व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या आणि प्रेक्षकांच्या सामोरे येतात. आपणही अपेक्षित प्रश्न आणि श्रोत्यांच्या विचारांचेच असे विचारता ऐकता ऐकता त्याचे श्रवणात रूपांतर होते, आतून प्रेरणा निर्माण होते आणि थोडं तरी यातून आत्मसात करावं अशी प्रेरणा जडते. त्यांनी खूप लिहिलेलं आहे आणि खूप प्रेमाने लिहिलेलं. आपण हे पत्र आवर्जून पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद, फक्त ETV मराठी. नमस्कार.